उल्हासनगरमध्ये आक्षेपार्ह फोटो स्टेटसला ठेवल्याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली। उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी ही कारवाई केली। हे स्टेटस संवेदनशील असल्याची तक्रार नागरिकांना हिललाईन पोलिसांकडे केली होती। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या तरुणावर गुन्हा नोंदवून अटक केली। जालन्याच्या संभाजीनगर परिसरात मालवाहू वाहनात अवैधरित्या साठवून ठेवलेला गुटखा पकडण्यात आलाय। सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली। कारवाईत गुटखा आणि मालवाहू वाहन असं 9.5 लाखांचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला। डोंबिवलीत 2 कोटींच्या खंडणीसाठी 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं होतं। मानपाडा पोलिसांनी अवघ्या 3.5 तासात अपहरणाचा छडा लावला आणि मुलाची सुटका केली। या प्रकरणात 2 अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पुण्यात श्रीमंत व्यापाऱ्याच्या मुलासोबत मैत्री करत त्याला ब्लॅकमेल करून 84 तोळे सोनं लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। घरातील सोनं नाहीसं होत असल्याचं कुटुंबियांच्या लक्षात आल्यानं त्यांनी पोलिसात तक्रार केली। त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याचा मेल आला होता। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तपासणी केली। विदेशी सर्व्हरवरून मेल आल्याची माहिती आहे। सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली। चंद्रपूरच्या कोरपनामध्ये कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या 4 जणांना अटक झाली। कोंबड्याची झुंज लावून त्यावर जुगार खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी 4 जिवंत कोंबडे, दुचाकी आणि 2,45,000चा मुद्देमाल जप्त केला। अकोल्यात एका इलेक्ट्रॉनिकच्या गोडाऊनमधून 6 एसी आणि 4 फ्रीज चोरी झाल्याची घटना घडली। या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी चोरट्याला अटक केली। आरोपीकडून लाखो रुपयांचे फ्रीज आणि एसी जप्त करण्यात आले। मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येणारी 52 लाख रुपये किमतीची प्रतिबंधित तंबाखू जप्त करण्यात आले। धुळ्याच्या शिरपूर तालुका पोलिसांनी मध्य प्रदेश सीमेवरील हाडाखेड नाका या ठिकाणी ही कारवाई केली। कारवाईत 15 लाख किमतीचा ट्रक देखील ताब्यात घेतला। सांगलीच्या मांगलेमध्ये पत्नीचा गळा ओढून हत्या करून तिचा मृतदेह विद्युत पंपाच्या बंद पेटीत ठेवल्याची घटना घडली। कुटुंबाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाने शिराळा पोलिसात तक्रार केली। या प्रकरणी आरोपी पतीने पोलीस ठाण्यात हजर राहून हत्येची कबुली दिली। जळगावच्या हनुमंतखेडेमध्ये चरित्राच्या संशयातून पतीनेच पत्नीचा निर्घुण खून केल्याची घटना घडली। झोपेत असताना पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून ही हत्या करण्यात आली। या हल्ल्यात 10 वर्षाचा मुलगा सिद्धू थोडक्यात बचावला। दरम्यान पोलिसांनी पतीला अटक केली।